गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज पुन्हा नेहमीप्रमाणे आपण वेगवेगळे व्हिडिओ बघणार आहोत. आज 36व्या क्रमांकाचा पॅटर्न आपण बघणार आहोत. मला आवडलं असतं किंवा माझी इच्छा होती, अशा प्रकारची वाक्य जर बोलायची असतील तर आपला पॅटर्न काय असू शकतो? पॅटर्न असेल आय वूड हॅव लाईक टू प्लस क्रिया म्हणजे क्रियापद, मुख्य क्रियापदाचे पहिलं रूप. पहिलं वाक्य बघा, आय वूड हॅव लाईक टू गो, मला जायला आवडलं असतं. आपण असं म्हणू शकतो, आय वूड हॅव लाईक टू डान्स, आय वूड हॅव लाईक टू स्पीक, आय वूड हॅव लाईक टू राईट, आय वूड हॅव लाईक टू लिसन. बघा, मी या पॅटर्ननुसार अनेक वाक्य तयार केलेली आहेत. मी तयार करू शकतो तर आपण देखील तयार करू शकतात. आय वूड हॅव लाईक टू मीट यू, मला तुला भेटायला आवडलं असतं. त्याच्यानंतर 36व्या क्रमांकाचा जो काही पॅटर्न आहे तो आपण या ठिकाणी आता अभ्यासणार आहोत. बघा, काही आहे का, काही आहे का म्हणजे शंका विचारण्यासाठी. तर याचा पॅटर्न आहे इज देअर एनी, म्हणजेच काही आहे का. मग ती वस्तू असू शकते, एखादी गोष्ट असू शकते किंवा वगैरे वगैरे काही असू शकतं. आणि त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह, इज देअर एनी प्लस वस्तू किंवा गोष्ट. तर बघा, इज देअर एनी प्रॉब्लेम, काही अडचण आहे का. इज देअर एनी क्वेश्चन, काही प्रश्न आहे का. इज देअर एनी आन्सर, काही उत्तर आहे का. इज देअर एनी डाऊट, काही शंका आहे का. दुसरं वाक्य आहे, इज देअर एनी चान्स, काही संधी आहे का. इज देअर एनी बुक, काही पुस्तके आहेत का. इज देअर एनी क्लास, काही वर्ग आहे का. इज देअर एनी पेन, काही लेखणी आहे का. त्याच्यानंतर 38व्या क्रमांकाच्या पॅटर्न काय म्हणतो बघा, मी ऐकलं आहे, म्हणजे माझ्या कानी असं पडलं आहे किंवा माझ्या ऐकण्यात आलेलं आहे. त्याचं पॅटर्न असं आहे, आय हॅव हर्ड दॅट, म्हणजे मी ऐकलेलं आहे. त्याच्यानंतर वाक्य पुढचं पॅटर्न कसं आहे बघा, आय हॅव हर्ड दॅट ही इज कमिंग, मी ऐकलं आहे की तो येत आहे. आय हॅव हर्ड दॅट ही इज डान्सिंग, मी ऐकलं आहे की तो नाचत आहे. आय हॅव हर्ड दॅट शी इज टीचिंग, मी ऐकलं आहे ती शिकवत आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो. दुसरं वाक्य आहे, आय हॅव हर्ड दॅट, आय हॅव हर्ड दॅट इट्स अ गुड प्लेस, मी ऐकलं आहे ते एक चांगलं ठिकाण आहे. आय हॅव हर्ड दॅट इट्स अ गुड टेम्पल, मी ऐकलं आहे ते एक चांगलं मंदिर आहे. राईट. त्याच्यानंतर बघा, 39व्या क्रमांकाचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न काय म्हणतो, मला समजायला वेळ लागला, मला समजायला वेळ लागला. पॅटर्न काय म्हणतो बघा, इट टूक मी टाईम टू, इट टूक मी टाईम टू प्लस क्रिया. बघा, इट टूक मी टाईम टू अंडरस्टँड, मला समजायला वेळ लागला. इट टूक मी टाईम टू डान्स, मला नाचायला वेळ लागला. इट टूक मी टाईम टू स्पीक, मला बोलायला वेळ लागला. इट टूक मी टाईम टू लिसन, मला ऐकायला वेळ लागला. बघा, अनेक प्रकारची वाक्य आपण म्हणू शकतो. इट टूक मी टाईम टू रीच, मला पोचायला वेळ लागला. इट टूक मी टाईम टू टीच, मला शिकवायला वेळ लागला. इट टूक मी टाईम टू लर्न, मला शिकायला वेळ लागला. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो बघा. राईट. त्याच्यानंतर 40व्या क्रमांकाचा पॅटर्न आहे, तू का नाही करत, तू का नाही करत, सल्ला देण्यासाठी. वाय डोंट यू प्लस क्रिया प्लस प्रश्नचिन्ह, वाय डोंट यू प्लस क्रिया प्लस प्रश्नचिन्ह. वाय डोंट यू ट्राय, तू प्रयत्न का नाही करत. वाय डोंट यू आस्क हिम, तू त्याला का विचारत नाहीस. राईट. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची पॅटर्न आहेत. आपण आज एकूण 36 to 40 म्हणजे 36 ते 40 आपण अशी पॅटर्न
शिकण्याचा समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दृष्टीने आपण इंग्रजी बोला, ऐका, लिहा, वाचा. निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.